आज 2 सितंबर 2024 को भंडारा गोंदिया जिले के पूर्व सांसद सुनील मेंढे ने पत्रकार परिषद का आयोजन किया था, जिसमें उन्होंने जानकारी दी कि सरकारी मेडिकल कॉलेज भंडारा जिले के लिए और जिले के हर उस युवक युवती के लिए जो डॉक्टर बनना चाहता है, आत्मसंतुष्टि की दिशा में पहला कदम था। मेंढे ने बताया कि भंडारा में एक सरकारी मेडिकल कॉलेज की स्थापना के लिए न केवल केंद्र बल्कि राज्य सरकार के मंत्रियों और सभी संबंधित प्रमुखों को पत्र और व्यक्तिगत दौरे के माध्यम से लगातार प्रयास किया। समस्त जिलेवासियों की इच्छा शक्ति से भंडारा में शासकीय मेडिकल कॉलेज को राज्य कैबिनेट की मंजूरी मिल गई और काम शुरू हो गया। लेकिन हाल ही में नेशनल मेडिकल कमीशन ने इस मान्यता को खारिज कर कई अभ्यर्थियों के मन को बदलने का काम किया है। यह समय क्यों आया, इस पर विचार करना आवश्यक है। आपल्या सर्वांना कल्पना आहे, भंडारा जिल्ह्याकरता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची मान्यता आपल्याला मिळालेली होती आणि त्याला धरूनच या वर्षीपासून साधारणतः 100 मुलांची बॅच प्रथम वर्षाची सुरुवात करण्याचं आपलं ठरलं होतं। तसे आपल्याला राज्य शासनाकडून अधिकृत मंजुरी पण मिळाली होती सगळ्या गोष्टीसाठी। आणि आपण जेव्हा केंद्र सरकारकडे याची मागणी केली तर त्याच्यात आपण ॲप्लिकेशन जी केली त्याकरता जून महिन्यात एक नॅशनल कमिटी त्याकरता येऊन गेली की आपल्याला ही बॅच सुरू करायला ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि फर्निचर आणि बाकी गोष्टी लागतात त्याची पूर्णता केली किंवा नाही राज्य शासनाने, त्याकरता एक कमिटी इथे आली होती। दुर्दैवाने त्यांना आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे 100 मुलांचं हॉस्टेल, त्यांना लागणारे प्राध्यापक मंडळी, डॉक्टर प्राध्यापक मंडळी आणि क्लासरूम्स, ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आपण दाखवू शकलो नाही किंवा त्यांचं समाधान करू शकलो नाही। जरी राज्य शासनाने असं लिहून दिलं होतं की आम्ही सगळ्या नजीकच्या काळात पूर्ण करू, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवू शकले नाही, त्यांना तो विश्वास संपादन करता आला नाही आणि त्यामुळे केंद्राने आपल्याला ही मंजुरी नाकारलेली आहे। निश्चितच या वर्षीसाठी किंवा जो काही आमचं याच्यावर आम्हाला पूर्ण 100 मुलांची बॅच जी यावर्षी घातली होती त्यामुळे आपल्याला येणार नाही, पण त्याच्यामुळे मोठं नुकसान आपल्या भंडारा जिल्ह्याचं होईल असं मला वाटतं। आणि म्हणून आपल्या सर्वांचं लक्ष वेधायला आणि या परवानगी नाकारले गेले तर अजून एकदा अपील करून केंद्र सरकारला विनंती करायला मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। त्या दृष्टीने स्वतः मी दिल्लीलाही जाणार आहे आणि मुंबईलाही जाणार आहे आणि दुर्दैवाने विद्यमान खासदार असोत किंवा आमदार असोत त्यांनी त्यात लक्ष घातलं नाही असं मला वाटतं। त्यांनाही विनंती करील मी की त्यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावावं आणि या मेडिकल कॉलेजची सुरुवात याच वर्षी झाली पाहिजे याचा आग्रह त्यांनी सुद्धा धरावा आणि जेणेकरून आमच्या भंडारा जिल्ह्यातील सर्व या रुग्ण असोत की बाकीचे लोक असोत त्यांना होणारा फायदा सगळा आम्हाला होईल आणि संपूर्ण जिल्ह्यालाच त्याचा फायदा होईल, विशेषतः गरीब लोकांना होईल। त्याकरता आपण सर्वांनी माझ्यासोबत आपण पाठलाग करावा या गोष्टीचा, ही विनंती करायला आपल्या सर्वांना मी इथे आलेलो आहोत। त्यासाठी प्रचारपरिषद आहेत, आपण सर्वांनी मला साथ द्यावी एवढीच विनंती या माध्यमातून करतो।